यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। बाहेर फार थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये जर गरम गरम डाळ वडे केले तर काय आवडतात ना। चला मग सुरुवात करूया। इथे मी हरभऱ्याची डाळ 1.5 वाटी घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये 4 तास भिजवलेली आहे। आता हे काय करायचे, मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने आणि छान भिजलेली पण डाळ आता मिक्सर मध्ये लावून घ्यायचे। आपल्याला सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे। तर यामध्ये 7 ते 8 कच्च्या मिरच्या घालायच्या आहेत आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या। तर झाकण लावायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचं। आता काय करायचं, मध्ये जी डाळ आपण वाटायला घेतली ना ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। ही रेसिपी आहे ना मी माझ्या आईकडून शिकलेली आहे। माझी आई नेहमी डाळ वडे करते थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आणि तिच्या हाताला एक खूप छान चव आहे। आता माझ्या हाताला तशी चव येईल की नाही म्हणजे मी केलेलं मला माहिती नाही आहे। त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आणि थोडी धना पावडर, थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची पावडर। यामध्ये आपण कच्ची मिरची घातलेली आहे म्हणून यामध्ये आपण थोडीशी मिरची पावडर घालणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ। 2 कांदे बारीक चिरून घेतलेले घालायचे, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। आपण डाळ वडे किंवा भजी करताना जे मिश्रण तयार करतो ना त्यावेळेस घरामध्ये ना खूप छान असा सुगंध दरवळत असतो बघा आणि तो सुगंध मला फार आवडतो। हे मिश्रण छान असं मिक्स झालंय। थंडीमध्ये असं काहीतरी गरम भेटलं ना खायला तर मग खूपच मजा। आज खरं तर लहानपणीची आठवण होती। आई नेहमी असं डाळ वडे वगैरे करायची, अजूनही ती करते। तिच्या हाताची चव नाही येणार पण तरी पण मी प्रयत्न केलाय हा। तुम्ही पण नक्की एकदा आता थंडीमध्ये करून पहा। आता मिश्रण मिक्स करून झालेलं आहे तर हे बाजूला ठेवूया। पीठ तयार करून झालेलं आहे आपल्या डाळ वड्याचं। आता आपण शिगडीवर पॅन ठेवलाय आणि पॅनवर आता आपण तेल सोडायचं आहे। पॅन थोडा गरम झाला की डाळ वडा थापून घ्यायचा। एक साईडनी छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। काय करायचं, बाजूने ना थोडं तेल सोडायचं आणि आता एक साईडने छान असा भाजले गेले बघा। तर त्याला पलटी करूया आपण, म्हणजे दुसरी बाजू भाजून घेऊया। बाजूने पुन्हा तेल सोडायचं आहे। डाळ वडा जसं जसं शेकत येतो ना तसं जसं खमंग वास घरभर पसरतो बघा आणि खूप मजा असते थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात खाण्याची। तुम्ही चपाती बरोबर खाल्ला ना तरी खूप छान लागतो बरं का। दोन्ही बाजूंनी पण डाळ वडा छान शेकलेला आहे। आता तो प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व डाळ वडे तयार करून घ्यायचे। थोडंसं तेल सोडूया। वरून बघा सुकत आलेलं आहे।
आता काय करायचं, एक साईडने शेकला, दुसरी बाजू पलटी करून दुसरी बाजू पण शेकून घ्यायची. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा. अशा प्रकारे आपले डाळ वडे तयार झालेले आहेत आणि एकदम घरामध्ये खमंग सुगंध दरवळत आहे. आणि मला आता स्वतः राहावे ना खाण्यावाचून, तर मी थोडंसं चेक करून तुम्हाला सांगते पण कसं झालं आहे म्हणून. खूप असं कुरकुरीत आवाज येतो आणि खूप छान लागतात आणि खूप सुंदर झालेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आता पुढच्या एवढेच. बाय बाय.